हे तर 9 पेक्षा कमी व्हायला लागलं. थोडं कमी व्हायला हा, मग ते कमी काऊन असतं माहितीये का? हे 9 इंच पकड की आपल्याला जर एखादी भीत बांधायची असेल तर किती विटा लागतील. आपण जाऊया 8वीच्या पुस्तकामध्ये. ठीक आहे, तुम्ही पण चला. हे बघ स्वरा, तर भीत कोणत्या आकाराची? क्युबॉइड आकाराची. क्युबॉइड म्हणजे इष्टिका चित्ती. लक्षात आलं? इष्टिका चित्ती म्हणजे बघ अशी वीट कशी असते, याला इष्टिका चित्ती म्हणतात. तर इथे आपण इष्टिका चित्तीचं घनफळ वापरणार आहे, व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. ठीक आहे, तर ते व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड काय असतं? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. 10 फूट त्याची उंची घ्यायची, 12 फूट लांबी पाहिजे आणि रुंद घ्यायची आपल्याला 9 इंच. 9 इंचचा वाल असतो ते. ठीक आहे, मग बघ आपण इथे लिहून घेतलं, पण हे इंचामध्ये केलं काऊन बरं? कारण आपली जी वीट आहे ती वीटचं माप कशामध्ये आहे? इंच मध्ये. मग हे पण इंच आणि हे पण इंच पाहिजे बरं का. मग सांग मला, 12 फूट म्हणजे किती इंच? 144 लांबी झाली. रुंदी 9 इंचच आहे ना. आणि जी हाईट घ्यायची आपल्याला ती किती असणार आहे? 120 इंच. एवढं समजलं? आता काय करायचं आपल्याला? हे घनफळाचे सूत्र वापरायचं. पण सगळ्यात पहिले आपण वीट तर मोजून घेऊ. किती आहे? तुम्हाला एकदा मोजून दाखव वीट. हे तर 9 पेक्षा कमी व्हायला लागलं. थोडं कमी व्हायला हा, मग ते कमी काऊन असतं माहितीये का? हे 9 इंच पकडतात त्याला. थोडं कॉन्क्रीट येतं ना, सिमेंट वाढणार नाही का? व्हेरी गुड. लांबी किती झाली? 9. रुंदी मोजून दाखव पटकन. रुंदी, याची रुंदी 4 इंच. व्हेरी गुड, 4 इंच आहे. आणि आता उंची बघ बरं, हाईट कशी मोजणार आपण? हा, आडवी पाडून हाईट मोजणार आपण. किती? 3 इंच. हे बघ, हे बरोबर आहे. आता फॉर्म्युला कसा वापरायचा पाहिजे? एकूण विटा किती लागणार? भिंतीचे घनफळ म्हणजे भिंतीची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची आणि विटेची लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. बघ कसं लिहिलं आपण? आहे का? 144 गुणिले 9 गुणिले 120 आहे का? आणि खालचं 9 गुणिले 4 गुणिले 3 आहे का? याचं सगळ्याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर उत्तर किती येतं? 1440. एवढ्या लागतात काय आपल्याला विटा. हे तुम्हाला समजलं का? आणि आता हे नका विचारू सर हे कसं आलं आणि हे कसं आलं, हे बघा या मुंडक्यात घालीन.